हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 9वा पाठ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा शिकणार आहोत. यातील उर्वरित भागात आपण पाहणार आहोत. सुरुवातीच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की इतिहासाची जी साधने आहेत त्याचं जतन कसं केलं जातं आणि त्याच्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय पद्धतीचं घेतलं पाहिजे हे पाहिलं होतं. वेगवेगळ्या संग्रहालयांची माहिती आपण पाहिली होती. भारतातील संग्रहालयांचा सुद्धा इतिहास आपण पाहिला होता. त्यानंतर ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचा सुद्धा अभ्यास आपण केला होता. त्यानंतर उर्वरित भाग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूयात आपला पाठ. कोश वाङ्मय आणि त्याचे प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत. कोश वाङ्मय म्हणजे काय, कोश म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आता आपण अभ्यासणार आहोत. कोश वाङ्मय म्हणजे काय, चला पाहूयात. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश होय. कोश हा वेगवेगळ्या वस्तूंचा असतो, जसं की पदार्थांचा, वस्तूंचा, धनांचा, शब्दांचा, ज्ञानाचा, कशाचाही संग्रह किंवा संग्रहाचं जे स्थान आहे ते म्हणजे कोश होय. विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा जो साठा असतो त्याला कोश असे म्हणतात. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश होय. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचं उद्दिष्ट असतं. कोश हा कशासाठी केला जातो तर वेगवेगळं जे ज्ञान आहे ते सुलभ रीतीने, सोप्या रीतीने आपल्याला समजावं, पटकन ते उपलब्ध व्हावं यासाठी अशी सोय केलेली असते. त्याची खास विशिष्ट अशी रचना असते. वेगवेगळ्या माहितीचा पद्धतशीरपणे केलेला संग्रह म्हणजे कोश होय. त्या ज्ञानाचं योग्य प्रकारे केलेलं उपयोजन आणि वापर करता यावा, त्याचा वापर करता यावा यासाठी केलेलं जे जतन आहे त्याला कोश वाङ्मय असं किंवा कोश असं म्हणतात. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की कोश वाङ्मयाची, या कोशाची आवश्यकता काय आहे. कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते, त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो, वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. कोशाची आवश्यकता काय असते तर जे काही वाचक आहेत, संशोधक आहेत, ज्यांना वाचनाची आवश्यकता आहे किंवा त्यांच्या संशोधनासाठी ते गरजेचं आहे, त्यांच्यासाठी हे सगळं ज्ञान पोहोचवलं जातं, त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवलं जातं. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा त्यामध्ये केलेला असतो कोशामध्ये. त्यानंतर जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून सामाजिक, बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजामध्ये होते. कशा प्रकारची गरज आहे, जसे की सामाजिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक, त्याप्रमाणे त्या कोश वाङ्मयाची निर्मिती केली जाते. कोश वाङ्मयामुळे ज्ञानामध्ये भर पडते. पूर्वीचं जे ज्ञान आत्तापर्यंत साठवून ठेवलेलं आहे त्या ज्ञानामध्ये आणखी भर पडली जाते कोश वाङ्मयामुळे. त्यानंतर कोशातील माहितीच्या मांडणीकरता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावतता म्हणजे आधुनिक काळातील ज्या गोष्टी आहेत, अपडेटेड थिंग्स आपण ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. जर काही बदल झाले असतील, अपडेट्स आले असतील तर त्यानुसार मग सुधारित आवृत्त्या येतात त्या कोशांच्या, ज्यामध्ये ती माहिती, नवीन अपडेट झालेली माहिती त्यामध्ये ॲड केली जाते. त्यानंतर कोशरचना करताना आकार, विल्हे आणि विषयवार अशा 2 पद्धती ढोबळमानाने वापरतात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की वाचकाला कोणत्या पद्धतीने सोपं पडतं या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. त्यामुळं त्याला कळतं की कोणत्या ठिकाणी काय आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. कोशामध्ये कुठे काय आहे हे समजतं. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते.
कोशवाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते, कारण कोशवाङ्मयामध्ये जी माहिती दिली जाते त्यासाठी त्या विषयातील जाणकार तिथं असणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीने ते कोशवाङ्मय तयार होत असतात, बनत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या सुधारित आवृत्त्या येत असतात. कोशाची आवश्यकता कशासाठी असते तर वाचकांना त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी किंवा त्याच्याबद्दलचं सविस्तर ज्ञान मिळवण्यासाठी कोशाची आवश्यकता असते. त्यातील माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. संशोधकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी कोशवाङ्मय गरजेचे असतात. कोशवाङ्मय तयार करत असताना काय काळजी आपण घेतली पाहिजे तर ती माहिती सत्य असली पाहिजे, त्यामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे, कोशाची बांधणी ही मजबूत असली पाहिजे आणि ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या काढल्या गेल्या पाहिजेत. त्यामध्ये अद्ययावत माहिती पुरवली पाहिजे आणि कोशाच्या शेवटी सूची असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण कोशवाङ्मय तयार करताना पाहिल्या पाहिजेत. त्यानंतर कोशाचे प्रकार आता आपण पाहणार आहोत. कोशांचे सर्वसाधारणपणे 4 विभागात वर्गीकरण करता येते. ते आहेत शब्दकोश, दुसरा आहे विश्वकोश आणि तिसरा आहे कोशसदृश वाङ्मय आणि चौथा आहे सूचीवाङ्मय. या 4 प्रकारामध्ये कोशाची विभागणी करता येते. हे 4 प्रकार आपण पाहूयात. शब्दकोश, यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. शब्दकोशांमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलेला असतो. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक शब्दकोश, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश इत्यादी. हे सगळे शब्दकोशांचे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारामध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. शब्दांचे अर्थ समजण्यासाठी वेगळा कोश, समानार्थी विरुद्धार्थी शब्द समजण्यासाठी वेगळा कोश, त्यानंतर परिभाषा समजण्यासाठी वेगळा कोश, असे वेगवेगळे प्रकार शब्दकोशामध्ये येतात. त्यानंतर विश्वकोश. विश्वकोशाचे 2 भाग पडतात. सर्वसंग्राहक, उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. आणि दुसरा प्रकार आहे विशिष्ट विषयपर कोश. हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात, म्हणजे फक्त त्याच विषयासंबंधी शब्द किंवा सर्व गोष्टी त्यामध्ये असतात, त्या कोशामध्ये असतात. त्याच एका खास विषयासाठी दिलेली माहिती त्या कोशामध्ये असते. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश. भारतीय संस्कृती कोश यामध्ये सर्व भारतीय संस्कृतींचा आढावा घेतला जातो. पुरातन काळापासून आलेल्या संस्कृतींचा सर्व माहिती, सर्व ज्ञान यामधून आपल्याला मिळतं. म्हणजे एकाच विषयावर हे कोश अवलंबून असतात. तर व्यायाम ज्ञानकोशामध्ये व्यायामाचे जे प्रकार आहेत, त्यांचा जो इतिहास आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला आढळून येतील. त्यानंतर कोशसदृश वाङ्मय हा तिसरा प्रकार आहे. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून ग्रंथनिर्मिती केली जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1 2, शहर पुणे खंड 1 2, इयरबुक, मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया, अशी वेगवेगळे कोशसदृश वाङ्मय इथं निर्माण केलं जातं, ज्यामध्ये तज्ज्ञांकडून घेऊन लेख लिहिले जातात. त्यानंतर आहे सूचीवाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी या सूचीवाङ्मयामध्ये येते. त्यानंतर शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. प्रत्येक ग्रंथाच्या अखेरीस एक यादी दिलेली असते, ज्यामध्ये त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे यांची माहिती असते. ती सूची असते, त्या याद्यांना सूची असे म्हणतात. सूची सहसा आकारविल्य असते. ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची, हे त्याचं उदाहरण आहे सूचीवाङ्मयाचं. त्यानंतर कोश आणि इतिहास आता आपण अभ्यासणार आहोत. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. वस्तुनिष्ठता ही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील विश्वकोश हे वेगवेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. प्रत्येक भाषेनुसार हे प्राधान्यक्रम बदलत असतात.
स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. प्रत्येक राष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श हे वेगवेगळे असतात आणि त्यामुळेच प्रत्येक विश्वकोश हा वेगळा असतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचासुद्धा प्रभाव कोशावरती पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न हा कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. भारतीय संस्कृती कोश हा महादेव शास्त्री यांनी संपादित केलेला एक कोश आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. आपल्याकडे जे ज्ञान उपलब्ध आहे ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे. ही महत्त्वाची प्रेरणा कोशामागे असते, कोश वाङ्मय तयार करण्यामध्ये असते. महादेव शास्त्रींनी जो कोश संपादित केला आहे त्याचं नाव आहे भारतीय संस्कृती कोश. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान तिथं दिलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात की कोश म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्ह समजले जातात. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीने कोश आणि इतिहास हा पॉईंट आपण पाहिला की कोश आणि इतिहासाचा जवळचा संबंध असतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न हा कोशांद्वारे केला जातो. कोश आणि इतिहासातील जी माहिती आहे ती वस्तुनिष्ठ असते. त्यानंतर पुढे आता आपण शिकणार आहोत इतिहास विषयाशी संबंधित कोश कोणते आहेत. इतिहास या विषयातील कोशपरंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 हा आद्य कोश होय. इतिहास विषयाशी संबंधित कोश आता आपण अभ्यासणार आहोत. इतिहास या विषयातील कोशपरंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश जो 1876 मध्ये आला हा आद्य कोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे. जो इतिहास तो म्हणजे जो अगदी सत्य आहे असाच इतिहास या कोशामध्ये दिलेला आहे. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश जो रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढे आता आपण पाहणार आहोत श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड जे आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. हा सुद्धा कोश तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. कशासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्याची अनेक कारणे आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते आणखी वाढावं, त्यांच्या विचारांचं क्षेत्र आणखी व्यापक व्हावं, जगातले जे प्रगत लोक आहेत त्यांच्या बरोबरीने मराठी माणसांनी प्रगल्भ व्हावं ही त्यामागची त्यांची भावना होती. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी हा जो खंड लिहिला, त्यांनी जो कोश लिहिला महाराष्ट्रीय ज्ञानकोश त्याचे 23 खंड आहेत. त्यानंतर यापुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश असे 3 चरित्रकोश संपादन प्रसिद्ध केले आहेत. प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन. प्राचीन चरित्रकोश जो 1932 मध्ये आला, त्यानंतर मध्ययुगीन जो 1937 मध्ये आला आणि अर्वाचीन जो 1946 मध्ये आला असे 3 चरित्रकोश संपादित केले आहेत सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण कोश इथे दिलेले आहेत पहा. संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास,
लक्ष्मण दत्तात्रय जोशी. त्यानंतर क्रांतिकारकांचा चरित्रकोश श. रा. दाते यांनी जो लिहिला आहे, ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे आणि छायाचित्रे आहेत. हा सुद्धा चरित्रकोश महत्त्वाचा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक यांच्याविषयी लिहिलेला जो चरित्रकोश आहे, जो न. र. फाटक यांनी लिहिला आहे. या कोशामध्ये स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड आणि कारावास ज्यांनी भोगला आहे अशा लोकांचा, असे जे स्वातंत्र्यवीर आहेत, अशा कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती यामध्ये दिलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक हा जो चरित्रकोश आहे त्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत कोशाचा, स्थळकोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. इतिहास समजून जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला भूगोलाचा अभ्याससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे जे कोश आहेत ते स्थळकोश यामध्ये येतात. महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी 14व्या शतकामध्ये त्यांनी हा कोश रचला होता. या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. हे सुद्धा कोश तितकेच महत्त्वाचे असतात, स्थळकोश, कारण भौगोलिक इतिहाससुद्धा समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती हवी असते. ते या सगळ्या घटना, इतिहासात घडलेल्या घटना केव्हा घडल्या, कुठे घडल्या, ते ठिकाण काय होतं हे समजण्यासाठी वेगवेगळे भौगोलिक स्थानांची माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. मग यावेळेस कोश आपल्याला मदत करतात. ऐतिहासिक स्थळांबाबत माहिती मिळवण्यासाठी स्थळकोशाचा उपयोग होतो. त्यानंतर प्राचीन भारतीय स्थलकोश आपण पाहणार आहोत आता, जो 1969मध्ये आला होता. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. प्राचीन भारतीय स्थलकोश वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती या कोशामध्ये दिली आहे. की आपल्या भारताची संस्कृती काय आहे, किंवा वेगवेगळे जे पौराणिक साहित्य आहे किंवा पूर्वीचं जे आपल्या भारतामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये जे भौगोलिक ठिकाणं आली आहेत, जसं की महाभारत असेल, रामायण असेल, त्यानंतर वैदिक साहित्य आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, या सगळ्यांमध्ये जे भौगोलिक ठिकाणं आली आहेत, या भौगोलिक ठिकाणांची माहिती या प्राचीन भारतीय स्थलकोशामध्ये दिलेली आहे. या कोशाची रचना ज्यांनी केली सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे आहेत. 1969मध्ये त्यांनी या कोशाची रचना केली, प्राचीन भारतीय स्थलकोश. प्राचीन भारतामध्ये जी वेगवेगळी भौगोलिक ठिकाणं उदयास आली किंवा त्यांचा अभ्यास केला आहे त्या ठिकाणांची माहिती या कोशातून आपल्याला मिळते. त्यानंतर आहे विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी म्हणजेच वाढीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांचा विकास व्हावा यासाठी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीला चालना दिली आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मितीस सुरुवात झाली. हा जो विश्वकोश तयार झाला, जो मराठी भाषेमध्ये आहे, त्यामध्ये जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यामध्ये आहेत. वेगवेगळं जे जगभरातलं ज्ञान आहे ते सारांश रूपानं मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणारा हा मराठी विश्वकोश तयार झाला, ज्यामागे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा होती. त्यांनी या मराठी विश्वकोशाच्या निर्मितीला चालना दिली होती. त्यानंतर भारतीय संस्कृती कोश आपण पाहणार आहोत. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशांमध्ये आसेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आली आहे. भारताची संस्कृती काय आहे, वेगवेगळी ऐतिहासिक ठिकाणं काय आहेत, त्यानंतर भूगोल काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे वेगवेगळ्या ठिकाणांचा, या सगळ्या गोष्टींची दखल या कोशामध्ये घेण्यात आली आहे, जो महादेव शास्त्री यांनी रचला आहे, महादेव शास्त्री जोशी यांनी रचला आहे. त्यानंतर संज्ञाकोश म्हणजे काय आपण पाहणार आहोत.
इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. संज्ञा म्हणजे काय? वेगवेगळे शब्द किंवा व्याख्या त्यांचा अर्थ समजण्यासाठी जो कोश तयार केला जातो त्याला संज्ञाकोश असे म्हणतात. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. इतिहास त्यामागचा इतिहास आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटनाकोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. या सगळ्या कोशांची आवश्यकता असते. त्यानंतर या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रत्येक पाठाच्या मागे त्या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी आपण पाहिलेल्या आहेत. त्या संधी तिथे अभ्यासलेल्या आहेत. आपल्याला अभ्यासाला या संधी याच गोष्टीसाठी दिल्या होत्या की कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या व्यवसायाच्या संधी आहेत आणि कुठे त्याला जास्त वाव आहे हे आपल्याला समजावं, हे निर्णय आपण घेऊ शकू यासाठीच आपल्याला अभ्यासाला दिल्या होत्या. प्रत्येक पाठाच्या मागे आपण त्या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी अभ्यासल्या आहेत. या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल. तुम्हाला हा निर्णय घेण्यासाठीच मदत होईल म्हणून व्यवसायाच्या अनेक संधी इथे दिलेल्या आहेत. इतिहास या विषयामध्ये प्रावीण्य संपादन करून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय निर्मिती किंवा रोजगार निर्मिती करू शकतो. व्यवसायाच्या संधी आपण या इतिहास या पुस्तकाच्या अनेक पाठांमधील सर्वच पाठांमधील शेवटच्या पॉईंटला तिथे अभ्यासलेले आहेत. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे, ज्यामध्ये आपण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन कसं करायचं हे शिकलो होतो. वेगवेगळे संग्रहालय आपण पाहिली. भारतामध्ये जी वेगवेगळी संग्रहालय आहेत ते पाहिली. ऐतिहासिक साधनांचं जतन कसं केलं पाहिजे, त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण जे आहे ते कशा पद्धतीचं घेतलं पाहिजे हे सुद्धा अभ्यासलं होतं. संग्रहालयांचा इतिहास थोडासा आपण पाहिला होता. ग्रंथालय आणि अभिलेखागार म्हणजे काय ते पण पाहिलं. कोशवाङ्मय म्हणजे काय, कोशाचे प्रकार, वेगवेगळे जे प्रकार पडतात ते आपण पाहिले होते. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.